तर विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहतोय एक नवीन चॅप्टर ज्याचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. बघा, हा चॅप्टर खूप मोठा आहे. ठीक आहे, लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय आणि ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कसे होतात हे आपल्याला संपूर्णपणे जाणून घ्यायचं आहे. आता या चॅप्टरला दोन पार्ट मध्ये डिवाइड केले, पार्ट 1 आणि पार्ट 2, कारण तो तेवढा मोठा आहे आणि तो तेवढा समजून घेण्या इतका आहे. म्हणून मग आपण पाहूयात की नेमकं नेमकं आपल्याला काय शिकायचंय किंवा आपण या चॅप्टर मध्ये काय काय शिकणार आहोत. ठीक आहे, आपल्याला काय काय शिकायचंय बघा. व्हॉट यू विल लर्न, काय काय शिकायचंय. पहिली एक गोष्ट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लाईफ प्रोसेसेस कशाला म्हणतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय. दुसरी गोष्ट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होतं ते पाहिजे. तिसरी गोष्ट, सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी एफिशियन्सी, म्हणजे न्यूट्रिएंट्स काय आहेत, त्याची एनर्जी त्यांनी किती प्रोड्यूस करतात हे आपल्याला पाहायचं आहे. चौथी गोष्ट, सेल डिव्हिजन अ लाईफ प्रोसेस, सेल डिव्हिजन हा महत्वाचा पॉईंट ठरेल आणि तो आपल्याला पाहायचा आहे. मग हे जाणून घेण्या अगोदर आपलं इंट्रोडक्शन लेक्चर हे नेहमी बेसिक्सचं असतं. ठीक आहे, म्हणून आपण वळूया की बेसिक्सकडे. पहिली डेफिनेशन येते, मग लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय. ठीक आहे, चॅप्टरचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे की लाईफ प्रोसेसेस म्हणजेच नेमकं काय. ठीक आहे, आता सोप्यातली सोपी डेफिनेशन बघा त्याची काय असते. ऑल ऍक्टिव्हिटी लिव्हिंग थिंग्स डू टू स्टे अलाइव्ह, म्हणजे ज्या काही लिव्हिंग थिंग्स आहेत त्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करतात कशासाठी, अलाइव्ह राहण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी, त्यालाच आपण लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये बघा काय, न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन, एक्सक्रीशन, रिप्रोडक्शन, हे सगळ्या गोष्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझम करत असतो. कशासाठी, स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी. ठीक आहे, स्वतःच्या प्रजातीला जिवंत ठेवण्यासाठी. त्याच्यामुळे आपण त्याला लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट, न्यूट्रिशन म्हणजे काय. ठीक आहे, न्यूट्रिशन म्हणजे आता आपण जाणून घेतलंय की लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय होत्या, त्यामध्ये आता न्यूट्रिशन, एक्सक्रीशन ह्या वेगवेगळ्या गोष्टी दिल्या होत्या. ठीक आहे, मग दुसरी गोष्ट आपण जाणून घेऊया की न्यूट्रिशन म्हणजे काय. न्यूट्रिशन म्हणजे प्रोसेस ऑफ टेकिंग फूड अँड युजिंग इट फॉर एनर्जी अँड ग्रोथ, म्हणजे आपण एकतर फूड घेतोय आणि त्याला एनर्जी आणि आपल्या स्वतःच्या ग्रोथसाठी यूज करतोय, त्यालाच आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन. मग ते अॅनिमल्स मध्ये कसं होतं, डिपेंड ऑन अदर्स फॉर फूड, म्हणजे अॅनिमल्स कसे आहेत न्यूट्रिशनसाठी दुसऱ्यावर डिपेंड आहेत, आणि प्लांट्स कसे आहेत ऑटोट्रॉप्स, म्हणजेच काय, ते स्वतःचं फूड स्वतः सिंथेसिस करतात. कशाने, बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे, फोटोसिंथेसिसने ते स्वतःचं न्यूट्रिशन स्वतः घेतात. ठीक, तिसरी गोष्ट आहे रेस्पिरेशन म्हणजे काय. आता तिसरी प्रोसेस बघा, रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन फूड फॉर रिलीज एनर्जी, म्हणजे काय, एखाद्या फूडला आपण घेतलं आहे, आता त्या फूडला ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करतं, रेस्पिरेशन, आणि त्यामधून ते एनर्जी रिलीज करण्याचं काम ही रेस्पिरेशन प्रोसेस करत असते. ठीक आहे, मग त्यामध्ये दोन टाईप, एक आहे एरोबिक, दुसरा आहे अनएरोबिक. एरोबिक मध्ये काय, तर ऑक्सिजनचा यूज होतो आणि फूडला ब्रेकडाऊन करण्याचं काम करण्यात येतं. आणि दुसरं अनएरोबिक मध्ये म्हणजे काय, ऑक्सिजनचा यूज होत नाही आणि फूडला ब्रेकडाऊन करण्याचं काम केलं जातं. म्हणजे काय, रेस्पिरेशन मध्ये सिम्पली ब्रेकिंग डाऊन ऑफ द फूड विथ युजिंग ऑफ ऑक्सिजन ऑर विदाउट युजिंग ऑफ ऑक्सिजन, त्या दोन कंडिशनला आपण एरोबिक अनएरोबिक असं म्हणत असतो. ठीक आहे, आता चौथी प्रोसेस, ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन कोण्या गोष्टीचं, मुवमेंट ऑफ मटेरियल्स लाईक फूड, ऑक्सिजन, वेस्ट, इटीसी, म्हणजे जे काही असेल, ऑक्सिजन बाहेरून शरीरात घेतला तर त्या प्रत्येक सेल पर्यंत ऑक्सिजन गेला पाहिजे. ठीक आहे, आणि जे काही बाहेरून आपण फूड घेतले ते प्रत्येक सेल पर्यंत गेलं पाहिजे, आणि जो काही CO2 त्या सेलने रिलीज केलाय तो बाहेरही गेला पाहिजे. ह्या वेगवेगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्टेशन असं म्हणत असतो. ठीक आहे, मग अॅनिमल्स मध्ये ते कसं होतं, डन बाय ब्लड अँड हार्ट, म्हणजे ब्लड कुठं सेल टू सेल पळत असतो आणि हार्ट म्हणजे तो पंपिंग ऑर्गन म्हणून काम करतो. ट्रान्सपोर्टेशनचं काम केलेलं त्यानं पाहायला मिळतं. ठीक आहे, प्लांट्स मध्ये कसं होतं, डन बाय झायलम. झायलम म्हणजे काय, तिथून वॉटर घेण्याचं काम करतं, रूट टू शूट. ठीक आहे, आणि फ्लोएम मध्ये ते फूड घेण्याचं काम करतं, कुठून, रूट पासून ते शूट पर्यंत. ठीक आहे, अशा ह्या दोन प्रोसेसेस आहेत. आता झायलम आणि फ्लोएम हे कन्सेप्ट बरेच मोठे आहेत, म्हणजे अॅनाटॉमी ऑफ प्लांट्स मध्ये तुम्हाला ते शिकायचे आहेत, कुठं, 11वी 11th क्लासमध्ये. ठीक आहे, म्हणजे त्याचं हे समजून घ्या की बेसिक आहे. हे जर बेसिक इथे शिकलं तर तिथे जाऊन डोक्याला कटकट नाही. ठीक आहे, त्यामुळे इथेच थोड्यापैकी बऱ्यापैकी शिकून घ्या. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, नेक्स्ट प्रोसेस आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय, द रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल्स फ्रॉम बॉडी, म्हणजे जे काही वेस्ट मटेरियल बॉडीने प्रोड्यूस केले त्याला रिमूव्ह करण्याचं काम ही एक्सक्रीशन प्रोसेस करत असते. ह्युमन्स मध्ये कसं, ते किडनीद्वारे होतं, म्हणजे काय, युरिन वगैरे फॉर्म होतं आणि ते युरिन आपल्याला बाहेर काढण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे युरिनेशन केलं की ते निघून जातं. ठीक, प्लांट्स मध्ये लिव्स, स्टेम, रूट्स
हे सगळं एक्सक्रेशन करण्याचं काम करतात. ह्याची डिटेलिंग तुम्हाला नंतर आहे, त्यामुळे आता एवढं स्ट्रेस घेण्याची गरज नाही. ठीक, 10वी पुरतं हे एवढंच. ठीक आहे. रिप्रोडक्शन म्हणजे काय? प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ सेम काइंड, त्याला आपण रिप्रोडक्शन असं म्हणतो. रिप्रोडक्शन आता दोन टाईपचं, एक असेक्शुअल ज्याच्यामध्ये फक्त सिंगल पॅरेंट आपल्याला रिप्रोड्यूस करताना पाहायला मिळतो, जे की फिजन किंवा बडिंग ह्या प्रोसेसेसद्वारे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं एक्झाम्पल. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे सेक्शुअल. काय? त्याच्यामध्ये 2 पॅरेंट्स लागतात. कोणकोणते? मेल आणि फिमेल. ठीक. नेक्स्ट प्रोसेस आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ठीक आहे. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे काय? ऑल प्रोसेसेस कंट्रोल्ड बाय नर्व्स अँड हार्मोन्स इन ॲनिमल्स. ॲनिमल्स मध्ये काय? एक तर नर्व्स असतात, दुसरे असतात हार्मोन्स. ते करतात कंट्रोलचं आणि कोऑर्डिनेशनचं काम. म्हणजे ह्या प्रोसेसेस एकसाथ झाल्या पाहिजेत. हे कोण पाहतं? हे पाहतात नर्व्स आणि हार्मोन्स. ठीक आहे. आता हे झालं ॲनिमल्सचं. मग प्लांट्स मध्ये कोण पाहतं? तर प्लांट्स हार्मोन लाईक ऑक्सिन. ठीक आहे. आता नोट बघा, नोट पॉईंट काय म्हणतो? ऑल प्रोसेसेस हेल्प ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह, ग्रो, रिपेअर अँड कंटिन्यू लाईफ. म्हणजे काय? सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे आपले इव्होल्युशन मध्ये आपण पाहिले. ठीक आहे. ह्या गोष्टीलाच ह्या लाईफ प्रोसेसेस सपोर्ट करत असतात. आता आपण नेक्स्ट पाहूयात की क्वेश्चन्स दिलेत, त्या क्वेश्चन्स मध्ये काय काय आणि त्या क्वेश्चनचा आन्सर काय. ठीक आहे. क्वेश्चन्स मध्ये काय काय म्हणले बघा. हाऊ आर फूडस्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट कंटेंट्स युजफुल फॉर द बॉडी. म्हणजे आता काय, फूड तर आपण दिलं, पण ते फूडस्टफ आणि त्याच्यामधले जे न्यूट्रिएंट असतात ते बॉडीसाठी युजफुल काय आहेत हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं होतं. मग त्यांनी काय म्हणलं? फूड गिव्स अ बॉडी एनर्जी मटेरियल्स फॉर ग्रोथ, रिपेअर ऑफ द टिश्यू. काय काय म्हणजे फूड जे मटेरियल असतं, जे काही काही फूड आपण घेतोय ते काय करतं? आपल्याला एकतर एनर्जी देण्याचं काम करतं, वरतून आपल्याला काय करतं? ते ग्रोथसाठी युजफुल ठरतं. दुसरी गोष्ट, जर काही टिश्यूला आपल्याला डॅमेज झाला किंवा टिश्यू आपल्याला रिपेअर करण्याचं जर काम आपल्याला आलं, तर तो रिपेअर करण्यासाठीही फूड मटेरियल्स आपल्याला यूज मध्ये येत असतात. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स्ड डाएट फॉर बॉडी. आता याचं सिंपल मिनिंग असं आहे की बॅलन्स्ड डाएट सगळे न्यूट्रिएंट आपल्याला देतं, त्यामुळेच आपण ऍक्टिव्ह राहतो, आपल्याला पळता येतं, आपल्याला म्हणजे ज्या काही ऍक्टिव्हिटीज करायच्यात त्या ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये आपल्याला इझीनेस फील होते. त्यामुळे हा बॅलन्स्ड डाएटचं महत्व आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तिसरा क्वेश्चन, विच डिफरंट फंक्शन्स आर परफॉर्म बाय मसल्स इन द बॉडी. म्हणजे जे मसल्स आहेत बॉडी मधल्या त्या कोणकोणते डिफरंट फंक्शन्स करतात. मला एक 2-3 तुम्हाला एक्झाम्पल मी दिलेत. कोणकोणते? एक तर मुवमेंट ऑफ द बॉडी पार्ट्स त्या मसल करत असतात, पंपिंग ऑफ ब्लड ते कार्डियक मसल करत असतात, ब्रिदिंग होत असते, डायजेस्टिव्ह मुवमेंट होत असते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या मसल्स आपल्याला प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. व्हॉट इज रेस्पिरेशन, हाऊ डज इट ऑकर. आता रेस्पिरेशन म्हणजे काय? सिंपल प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन ऑफ द फूड टू रिलीज एनर्जी. सिंपल लँग्वेज मध्ये ते कुठं कुठं होतं? प्रत्येक सेल, म्हणजे जी बॉडीमध्ये जे काही सेल आहे त्या प्रत्येक सेलमध्ये हे रेस्पिरेशन होत असतं. कशा फॉर्म मध्ये? आता त्याची रिॲक्शन कशी होते? फूड म्हणजे काय? इथं फूड मध्ये आपण ग्लुकोज घेतले. काय? ठीक आहे. ग्लुकोज विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन जर मिळालं तर आपल्याला काय भेटतं? CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर प्लस एनर्जी. आणि हीच एनर्जी आपल्याला कामाची असते. त्यामुळं हे रेस्पिरेशन अशा प्रकारे ऑकर होण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टम. म्हणजे जे काय डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात, आपण त्याला हार्मोन्स देखील म्हणत असतो. ठीक आहे. त्यांचं हे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय काम आहे बाबा, हेही आपल्याला थोडंसं फार जाणून घेणं गरजेचं आहे. हे आपण नंतर शिकणार आहोत, पण त्याचं बेसिक इथं आपण थोडंसं कव्हर करून घेऊयात. काय? डायजेस्टिव्ह ज्युसेस कंटेन एन्झाइम्स दॅट ब्रेक डाऊन फूड इनटू सिंपल ऍब्झॉर्बेबल फॉर्म. ठीक आहे. म्हणजे ते जे काही डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात त्यामध्ये एन्झाईम प्रेझेंट असतात. एन्झाईम काय करतात? फूडला ब्रेकडाऊन करतात. कशा प्रकारे? अशा प्रकारे जेणेकरून ते फूड तुम्हाला ऍब्झॉर्ब करता येईल. अगर जर फूड जर तुम्ही मोठ्या पीसेस मध्ये जर ब्रेकडाऊन झालं तर तुम्हाला ऍब्झॉर्ब करता येईल का? नाही, कारण आपल्या बॉडीचे तेवढे पोर्स नाहीत आणि ते ऍब्झॉर्ब करू शकणार नाहीत. त्यामुळे एन्झाईम काय करत असतात? त्याला एवढ्या बारीक फॉर्म मध्ये करत असतात जेणेकरून ते फूड ऍब्झॉर्ब झालं पाहिजे. ठीक आहे. आणि त्यामधून एनर्जी ही रिलीज झाली पाहिजे, त्यामधून न्यूट्रिएंट्स भेटले पाहिजेत जेणेकरून. ठीक आहे. अशा प्रकारे आता त्याच्या एक्झाम्पल मध्ये बघा, 2-3 एक्झाम्पल दिलेत. कोणकोणते? एक, सलावा काय करतो? ब्रेक्स द स्टार्च, स्टार्चला ब्रेक करण्याचं काम करतो. दुसरी गोष्ट आहे स्टमक ऍसिड प्लस पेप्सिन, काय? डायजेस्ट प्रोटीन, प्रोटीनला डायजेस्ट करण्याचं ते काम करतं. आणि तिसरी गोष्ट बाईल काय करतं? फॅट्सला ते ब्रेक करण्याचं काम करतं. अशा प्रकारे हे डायजेस्टिव्ह ज्युसेस काम करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर व्हेरियस प्रोसेसेस इन द ह्युमन बॉडी कंट्रोल्ड अँड इन हाऊ मेनी वेज. मग आता ज्या व्हेरियस प्रोसेसेस आहेत बॉडीमध्ये त्या कशा प्रकारे कंट्रोल केल्या जातात आणि त्या किती वे मध्ये कंट्रोल केल्या जातात हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे.
बघा बेसिक हे तर झालेलंच आहे, परंतु आणखी एकदा त्या क्वेश्चन आल्यामुळे आपण त्याला डिस्क्रिप्टिव्ह वे मध्ये आपण त्याला पाहतोय. ठीक आहे. मग ऑल बॉडी प्रोसेसेस कंट्रोल इन टू मेन वेज, म्हणजे ज्या काही बॉडीच्या प्रोसेसेस आहेत, जितक्या इतक्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या दोन मेन वे मध्ये बॉडी कंट्रोल करत असते. पहिली गोष्ट आहे नर्वस सिस्टम, दुसरी गोष्ट आहे हार्मोनल कंट्रोल. नर्वस सिस्टम मध्ये कोण कोण येतं मग, एक तर असतो ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि तिसऱ्या गोष्ट असतात नर्व्ह. आणि हार्मोनल कंट्रोल मध्ये कोण असतं, एंडोक्राइन ग्लँड्स लाईक थायरॉइड, पँक्रियास. ह्या सगळ्या ग्लँड्स काय करतात, ज्युसेस जे काही हार्मोन्स असतात ते सिक्रेट करतात आणि कंट्रोल करण्याचं काम करतात. आणि जे नर्वस सिस्टम असते ते ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि नर्व्ह हे जे सगळं जे मिळून त्यांचं कोऑर्डिनेशन असतं त्यानुसार ते कंट्रोल करण्याचं काम करत असतं. बाय सिग्नल्स, बाय अदर मीन्स ऑफ दी सिग्नल्स. ठीक आहे. तशा प्रकारे हे कंट्रोल करण्याचं काम करण्यात आलं. ठीक आहे. बघा हे होतं बेसिक लेक्चर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधलं. आणि आपल्याला आता नंतर थोड्या प्रोसेस जाणून घ्यायच्यात, त्या आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये जाणून घेऊयात. लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.